मी आता ह्या अशा रस्त्यावर उभी आहे की ह्या बाजूला जे आहे ते उगाव आणि इकडच्या बाजूला आहे ते वणसगाव. म्हणजे आणि त्या वणसगाव आणि उगावच्या मधून रस्ता जातो. हे निफाडच्या जवळ आहे, 7-1 किलोमीटर. आणि इथे आहे ते घर, ते शेतकरी आहेत, अशोक भाऊ जाधव, पलीकडे दिनकर भाऊ जाधव. त्यांची बागा आहेत द्राक्षाच्या, हे या गायी आहेत. तर आज आपण शेतकऱ्यांच्या ज्या बागा आहेत तिथे त्यांची कामं, त्यांचं घर, त्यांची आता सगळं द्राक्ष काढणीचा हंगाम आहे, तर त्यांचा द्राक्ष काढणीच्या हंगामात असलेली लगबग अशी या ज्या आहेत त्या कविताताई आहेत, अशोक भाऊंच्या पत्नी आहेत. तर बघा त्यांचं घर एकदम सुंदर आहे, मस्त अगदी. तिकडच्या बाजूला आहे ना, तिकडे आहे देवघर आहे, अतिशय सुंदर आहे, खूपच सुंदर, एकदम छान वाटलं मला एकदम घर. आणि ह्या आहेत त्यांच्या पत्नी, त्यांची लगबग चालू आहे सगळं त्यांचं. आत्ता एक गाडी भरून गेली ते सह्याद्री काय त्या कंपनीमध्ये. आणि ह्या त्यांच्या जाऊबाई आहेत. आमची ओळख अशी झाली होती की आम्ही वारीला बरोबर होतो आणि त्याच्यामुळे आमची चांगली ओळख आणि मैत्री झाली. तर आता आपण ज्यावेळी जाऊ द्राक्षाच्या बागेत त्यावेळी आपल्याला त्या माहिती देतील. ही जात कोणती आहे? पर्पल जात. ह्याला भरपूर भाव आहे आणि गोड पण असतं. आता हे द्यायला येईल नाही, पण बघा ना एखादं तोडून खाऊन. अजून हाय त्याला उशीर थोडापर्यंत. हा नंतर बघू. द्राक्षाच्या बागेमध्ये द्राक्ष खायचे असे. तुम्ही केव्हा खायला सुरू करतात द्राक्ष? असं खोडायला सुरुवात केली का मग खाय साखर उतरली का बस असं गोड लागत. साखर केव्हा उतरते साधारण? द्यायला आलं का असं म्हणजे पूर्ण काळ झालं का, थोडस त्याला बरोबर टाइम 4.5 महिने असं झालं का, तेव्हा त्या टायमात येतं बरोबर द्यायला. असं हे पर्पल आहे आणि हे त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे हे लोकलला ते तुम्ही विकू शकता. पण त्यांनी हे जे हा जो आहे ना तो आरा 35 नावाचा आहे. आणि हे जे सगळे जण आहेत, हे सगळे जे आहेत ना हे लाल द्राक्ष आहेत. पण हे ते सह्याद्रीवालेच घेऊन जाणार. म्हणजे ह्याच्यात तुम्ही काहीच म्हणजे एक द्राक्ष पण खुडवायचं तुम्हाला अधिकार नाही, असंच ना? म्हणजे त्यांच्या दुसऱ्या व्यापाऱ्यांना नाही देऊ शकते. हा ते सगळं त्याच म्हणजे फक्त सह्याद्रीला हे त्यांनी पूर्ण विकलेलं आहे. हे सगळं पूर्ण लाल आहे आणि इकडच्या बाजूला आहे ते काळे काळ खोडून गेलंय त्याच्यातलं. आणि हे मागचं राऊंड राहिले ना, हे आहे. पहिला जो आहे ना तो खुडलेला आहे म्हणून सांगितलं त्यांनी. पहिला खुडून ते घेऊन गेले आणि आता हे दुसऱ्यांदा खुडतायत. म्हणजे आता दुसऱ्यांदा खुडतील. हे सगळे जे आहेत ना द्राक्ष, ते सह्याद्री फार्म कंपनी जी आहे ना ती एक्सपोर्ट करते बाहेरच्या देशामध्ये. त्यांना हे किती एकाच ठिकाणी किती केवढे लागलेले आहेत. खूप भरपूर लागलेले आहेत अगदी. ते सगळं छाटणी करावी लागते का? छाटणी करावं लागते, सगळं छाटणी करायचे म्हणजे द्राक्ष सगळे निघाले ना. हे डायरेक्ट खरट छाटणी म्हणते ना. ही काडी पूर्ण काढून टाकायची या काड्या. पूर्ण म्हणजे ते फक्त अशी म्हणजे मोठा बुंदाच ठेवायचा फक्त. मग जेव्हा ते फुटलं का मग त्याचं परत धरायचे अशा काड्या. मग या काड्या झाल्या ना का मग नंतर ती गोडबाराची छाटणी केली का मग हे एवढी हितभर काडी ठेवायची आणि मग पुढे त्याला माल येईल. म्हणजे 2 वेळा? दोनदा. म्हणजे पहिली खरट करायची आणि नंतर गोडबाराची करायची असं. अच्छा, गोडबाराची पण करायची असं आहे. मग गोडबार म्हणजे त्याला माल येतो. केली का त्याला काहीच नाही असं. त्याला फक्त फुटल ते. हे अशोक भाऊ आहेत. नमस्कार. आता तेव्हा ते सगळं आता त्यांच्या सगळ्या पत्नी त्यांच्या सगळी माहिती देत होत्या की हे जे आहे ना की हे सह्याद्रीला दिलेलं आहे. आणि ते सांगत होते की त्यांच्या मनाप्रमाणे करायचं म्हणजे कोणतं औषध मारायचं किंवा काय. बरोबर आहे ना? हो, त्याप्रमाणेच ते बोलतील तसंच आपण करायचं. ते सांगतील तसंच चालायचं बा. म्हणजे कसं आहे त्यांच्या पद्धतीने ते खुडून पण नेतात बा. असं जबाबदारी ती त्यांची जबाबदारी आहे. त्यांची जबाबदारी. आता आपण पण जास्त ते करायचं नाही, त्यांच्या यानेच ते करायचं. असं मला काही रेसिड्यू नको सापडायला.
अतिशय सुंदर, कितीतरी घड लागलाय. तरी इथं ह्याचं खुडलंय का हे? हा, कुठले राऊंड झाले. हा, हे त्याचे 2 राऊंड गेले. 2 राऊंड गेलेले, तरी सुद्धा केवढे मोठे द्राक्ष आहेत ते बघा, केवढे मोठे आहे. जास्त आहे. हे 36 आहे. हम्म. हा 36चा आहे, तो 35चा होता. 36 आता आपण हा, पाहिला ना, हा 36, 35चा आहे. हा जास्त गोड आहे असं हा, म्हणतात ते. हे आरा 36 आरा 36 आणि आरा 35 गेलाय. आरा 35. आम्हाला सोनाली काही कळतंय तेवढं फक्त, बाकी काही नाही कळत. चांगलंय, फार चांगलंय, काही अडचण नाही, हा. व्यवस्थित आहे. हा. ह्याच्यावर आहे ना एक जाळी आहे, ते दिसणार नाही उन्हामुळे. ते पाखरांनी खाऊ नये म्हणून ह्यांनी इथे वर जाळी लावली. हे बहुतेक ही जाळी आहे, ही अशी. त्याच्यामुळे पाखरं आहेत ना, ते आतमध्ये नाही येऊ शकत. येत होतो. हे असे खराब द्राक्ष काढावे लागतात काही. हो, असे लाल मधले काही हिरवे मणी असतात ना, हा. ते काढावंच लागतात. म्हणजे मग ते चांगले हे होऊन जातात हो, ना. मग हे सर्व काळं दिसतं. हा, हे खायला पण गोड लागतं. खायला पण गोड लागतं. हा. लाल मधलं थोडं आंबट लागतं. हा, लाल मधलं आंबट लागतं. हे रायगड आहे ना आता? हा, हे रायगड. हे रायगड. हा, पर्पलच. पर्पल. हो, पर्पल. हा, रायगड 35, 36. काय 35 आरा? पर्पल. हो, आरा 35, आरा 36. आरा 35, आरा 36 आणि पर्पल असं हे. आणि ते बघा काम चालू आहेत सगळी. आणि हे बघा, त्यांना म्हणा, तो आहे ना सह्याद्रीचा मयूर, हा, त्याने हे सगळं मार्गदर्शन केलं बा. याचं कसलं सह्याद्रीचं ते सह्याद्रीचे जे मयूर आहेत त्यांनी ते मार्गदर्शन केलं. आणि मयूर मग तुम्ही तिडके, हा. आरा 35चं. आणि माझे बंधू बघतात ते सर्व भाग. बर. बाळासाहेब जाधव, बर. हा, वनसगावचे, हा, ते करतात हे बाग चांगले. बर. हा, त्यांच्या मार्गदर्शनच होतं हे सगळं सर्व. आणि ते स्वतः पण करतात. कष्ट बाळासाहेब जाधव. बाळासाहेब जाधव. हो, हे 2026 चालू आहे, फेब्रुवारी. हो. आणि त्यांचे आता किती दोन खुडण्या झाल्या का? हो, 2 राऊंड झाले 35चे. हा, 35चे 2 राऊंड झाले. 35चे 2 राऊंड झाले. आणि आता दिलंय, परवाना चालू होणार. पर्पलचं आता नंतर चालू आहे. लाल रंगाचे पण फार सुंदर द्राक्ष आहेत तिकडे, खूपच छान आहेत. इकडे पुढे दाट आहे बघा, ते चांगलं दिसते झाड. काळे दाट. हो, काय संध्याकाळ व्हायला लागली, पण हे बघा किती सुंदर द्राक्ष आहेत. आणि मागच्या बाजूला ते जे 35 आहे त्याची पण मी व्हिडिओ काढलेला आहे, मी तो पण तुम्हाला दाखवेन. हे कोबीची रोपं तयार केलेली आहेत. त्यांचं इथे एक नर्सरी पण आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आता रोपं तयार करतात ते. आणि मग मिरची, कारले, टमाटे, आणि ते असं खूप मोठा हे एरिया आहे. आणि टमाटे, आणि मग म्हणजे सीझन असतो तो जून जुलैमध्ये असतो. आणि द्राक्षाची पण नाही, द्राक्षाची नाहीच नसेल का? करतात का असं? हो का? हा. हे टमाट्याचं आहे. मोठे झालेले आहेत ना हे. ते कोकोपीट टाकून करतात हे सगळं ते. आणि ते कर्नाटक मधून मागवतात ते कोकोपीट म्हणून. मग त्याने ते चांगलं जमतं आणि मोठं आहे यांचं. त्याला पॉली हाऊस म्हणतात. आणि तिकडचं ते नेट हाऊस आहे जिकडे ते आता आपण रोपं पाहिले. आणि इकडे पण सेमच रोप आहेत का? कोणते? ही मिरची. अच्छा, ढोबळी मिरची आहे का ही? शिमला ही शिमला मिरची आहे. रोपं करून ते शेतकऱ्यांना देतात. मोठं आहे एकदम. हा, आता सीझन जास्त नाही आहे त्याच्यामुळे ते पूर्ण भरून गेलेलं असतं.